ताती पाहे धन्य जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले धन्य जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावठणी करू स्वर्गीची निशाणी धन्य जन्मालो दास विठोबाचे झालो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू पाय दोन्ही मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम कुंडलिकाय दाते मुनीन्द्रम समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजय पांडुरंगम पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ऐका गाथ्यामध्ये बरेचसे अभंग आहेत मागणीचे अभंग असतील विनवणीपर अभंग असतील काल्याचे अभंग असतील मुकाय भैराय आंधळाय पांगळाय बरेच अभंग आहेत पण या सगळ्या अभंगामध्ये हा एकमेव अभंग असा आहे की या अभंगामध्ये मानवी जीवनातील धन्यता व्यक्त करणारा अभंग आहे विठ्ठल सुरुवात करण्याच्या अगोदर आज या ठिकाणी या पिंगळे परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचं मांगल्य या परिवाराचा आधार या परिवाराची देवघरातली समयी या परिवाराची कुणाची तरी आई या परिवाराची कुणाची तरी सासू या परिवाराची कुणाची तरी आत्या या परिवाराची कुणाची तरी काकी या परिवाराची कुणाची तरी मामी या परिवाराची कुणाची तरी मावशी ही सगळी नाती बाजूला सोडून या आई निघून गेल्या त्याला 1 वर्ष पूर्ण झालं कैलासवासी वैकुंठवासी रंजना पोपट पिंगळे या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा देवगण तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल परिवार पोरका झाला अरे त्या हनुमंत दादाची आणि त्या विक्रम दादाची माय त्यांची माऊली त्यांना सोडून निघून गेली गेले 1 वर्ष झालं ही 2 लेकरं
पोरकी झाली आणि ह्यांची माय ह्यांची आई या जगाच्या पाठीवरून निघून गेली. अरे ज्यांच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं ना त्याच पोपट काकांच्या त्याच बाबांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. हा सगळा पिंगळे परिवार दुःखी झालाय, सगळ्यांना वाईट वाटतंय. ऐका रे माय बापानो, अरे मंडप ही सुंदर आहे, सगळं नियोजन सुंदर आहे देखणे, पण या सुंदर मंडपाला दुःखाची झालर लागलेली आहे. अरे काय दुःखाची झालर लागलेली आहे. अरे आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या या पिंगळे परिवाराची आई या परिवाराला सोडून निघून गेली रे माय बापानो. हे सगळ्यांना दुःख झालं, सगळं सुंदर दिसतंय, पण या सुंदरतेच्या पाठीमागे या मंडपाला दुःखाची झालर आहे. जाण्याला निमित्त लागतं, निमित्तेश्वर माणूस जात निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आज या रंजना आईच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय बाबा वेळ झाली नव्हती जाण्याची, पण ऐका त्या काळा पुढं कुणाचं काही चालत नाही रे माई बापानो. अरे एका रोगानं झडप घातली, काही जणांना जन्माला आल्या जावं लागतं, काही जणांना रोगानं जावं लागतं, काही जणांना ऍक्सिडेंटने जावं लागतं, काही जणांना वृद्ध काळानं जावं लागतं. आज या पिंगळे परिवाराच्या या आईच्या फोटोकडे बघितल्यानंतर दिसतंय या आईला जावं लागलं. परिवाराला सांगितलं की अचानक अटॅक आला आणि आईला त्या अटॅकाच्या निमित्तानं जावं लागलं. ऐका माय बापांनो, निमित्तेश्वर माणूस जात नाही, सगळ्यांना सोडून निघून गेल्या, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झाले. पण ऐका या पिंगळे परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल माय बापांनो, अरे तुमची माय, तुमची माऊली, तुमची आई तुम्हाला सोडून निघून गेली म्हणून त्या देवाला कधी दोष द्यायचा नाही. अरे मृत्यू लोकांमध्ये जेवढं जीवन जगण्याचा काळ तुमच्या आईला दिला होता ना, तेवढा काळ तुमची आई या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगली आणि वरून देवाचं बोलवून आलं की तुमच्या आईला हा देह सोडून जावं लागलं. विठ्ठल माई बापानो, पण ऐका काळावरती सत्ता असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. गोड आणि सुंदर अभंग जगद्गुरु तुकोबार आहे. किती गोड आणि किती सुंदर अभंग लिहिला जगद्गुरु तुकोबार आहे. म्हणतात की हा मोल किमतीचा देह, कोटी रुपयाचं शरीर. ऐका बाबा, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही पैसे दिले तर हा देह पुन्हा मिळतो का? अरे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एवढा मोठा माणूस, एवढे दादा मोठे होते, किती पैसा होता, किती संपत्ती होती, पण काय समोर आला ना बाबा, पैसा सुद्धा टिकत, काळा पुढं कुणाचं काही सुद्धा टिकत नाही. ऐका माय बापानो, हा आपण किमतीचा देह, कोटी रुपयाचं शरीर, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही पैसे दिले तर हा देह मिळत नाही. जाऊ द्या, माणसाचं सोडून द्या, हे सत्ता ज्याच्या हातामध्ये ना असा असणारा तो जगाचा बाप. अरे त्या देवाला सुद्धा हा मृत्यू लोकांमध्ये देह मिळाला नाही, तुम्हा आम्हाला मिळाला, आपण किती धन्य. देवाने या देहाची इच्छा निर्माण केली. जगद्गुरु तुकोबार गोड सांगतात, इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. अरे स्वर्गामध्ये जेवढे जेवढे अमर आहेत, जेवढे जेवढे देव आहेत, अरे त्या प्रत्येकाला विचारलं बाबांनो तुमची इच्छा काय, तर त्या प्रत्येकाला म्हणावं स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा. जन्म प्रत्येकाला वाटायचं मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा, देवाची इच्छा होती. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, पण त्यांना हा देह मिळाला नाही, तुम्हा आम्हाला मिळाला, आपण किती धन्य झालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्यामध्ये अनेक पदवी आहेत, अनेक पद आहेत, पण ज्याला सच्चिदानंद ही पदवी घेता आली तो जीवनात सुखी झाला, समाधानी झाला. कारण सत म्हणजे देव, चित म्हणजे देव आणि आनंद ही देव आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. माणसाने जीवन जगताना असं जगावं बाबा की आपण गेल्यानंतर आपल्याला स्वर्गीची निशाणी झाली पाहिजे, असं जीवन जगता यावं. तू कामने पावठणी करू स्वर्गीची निशाणी, हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखाद्या चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या पिंगळे परिवारातल्या त्या पिंटू दादांनी, त्या विक्रम दादांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कुठल्या आरतीताईचं कीर्तन ठेवलेलं, ताईंना निम सांगितलं निघून गेले, असं कुणी म्हणायला नको. सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत
बोलायचं मी तुमच्या सोबत बोलायचं असंच कीर्तन करायचं ना बाबा हा बोलत जायचं मी तुमचीच लेक तुमचीच नात तुमचीच मुलगी तुमचीच बहीण आहे की नाही बोला बोला ना मुके आहे का तुम्ही सगळे हा कीर्तन संपेपर्यंत तरी हो म्हणायचं आहे ना हा आता सर्वांनी माझ्याशी बोलत जायचं ऐका माई बापांनो अरे या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती जन्माला येणं आपल्या हातात नाही आणि मरण सुद्धा आपल्या हातात नाही पण ऐका देव किती सुंदर आहे देव किती चतुर आहे चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी ऐका रे बाबा ऐका बसलेले ऐका आपल्याला आपल्या जन्माची तारीख माहित आहे आपण कुठे जन्माला आलो कधी जन्माला आलो कोणत्या वेळी आलो कोणत्या दिवशी आलो किती टाइमिंगला आलो हे सगळ्यांना तुम्हाला आम्हाला माहित आहे पण मरण कधी कुणाला येणार आहे माहित आहे का आई बसलेले मरण कुणाला येणार आहे माहित आहे का मरण सांगून येत पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं माई बापानो पण ऐका ऐका संत महात्मे एवढा अधिकार संतांचा संत या देहाचा विचार करत नव्हते संत म्हणायचे हा देह जाऊ आत्मा संतांना वाटत नव्हतं आमचा हा देह राहावा किंवा जावा असं त्यांच्या मनात नसायचं जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट म्हणतात तुकारामाचं नाव नाही आणि देहू तुम्ही महाराज नाही तर आम्ही माणसं नाही जगद्गुरु तुकोबाराय नाव असताना म्हणावं का तुकाराम माझं नाव नाही देहू माझं नाव नाही कस काय शक्य आहे तर ऐका रे माय बापानो जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्या जवळ जावं जगद्गुरु तुकोबारायासारख्या साधूला जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्याला म्हणावं महाराज तुमचं तुकाराम नाव असताना तुम्ही स्पष्ट म्हणता की तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं शक्य आहे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा त्या जगाच्या मालकानं त्या विश्वाच्या बापानं मला देहू गावामध्ये जन्म दिला म्हणून माझं देहू गाव झालं आणि ज्या माय बापांच्या पोटी मी जन्माला आलो त्या माय बापानं माझं तुकाराम नाव ठेवलं मग माझं काय कोण म्हणतंय तुकोबारायासारखा महात्मा म्हणतोय पण तुम्ही आम्ही म्हणत नाही पण ऐका रे माय बापानो इथं कुणाचं काही सुद्धा नाही रिकाम्या हाताने आलोय रिकाम्या हाताने जायचंय तो काळ सुद्धा या देहाची वाट पाहत असतो काळ आला ना प्रत्येकाला काळाच्या तोंडात घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे काळ या देहाची वाट पाहतो माय कोण दिवस नाही देहाचा भरोसा कशाचा भरोसा आहे माय बापानो इथं कोण कधी मरणार आहे कोण किती दिवस जगणार आहे कुणाला सांगता येऊ शकत या जगाच्या पाठीवरती कशाचा सुद्धा भरोसा नाही म्हणून कुणावरतीच विश्वास ठेवायचा नाही ऐका रे माय बापानो आई बाप निघून गेले ना या जगाच्या पाठीवरती आपलं कुणीच नसतं रे माय बापानो ते आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करते ती आपली माय ती आपली माऊली असते ती आपली आई असते आई कशी असू द्या हो आई आंधळी असू द्या पांगळी असू द्या वय झालेला असू द्या आजारी असू द्या पण दारात बसलेली लक्ष्मी सारखी तुमच्या घरामध्ये आई असू द्या तुमच्या घरात सुख समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही पण आई नावाची लक्ष्मी घरातून निघून गेली ना रे माई बापानो आपलं घर पोरकं झाल्यासारखं वाटतं आपल्या घरात लक्ष्मी नांदत नाही असं झाल्यासारखं आपल्याला वाटतं पण ऐका रे माई बापानो तुम्ही म्हणताल ताई सांगताय खरं माई बापाची सेवा करा आईला बोला आई जवळ जा ताई ऐका ना ताई
आज या पिंगळे परिवाराचा बाप आहे, पण त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. आज या पिंटू दादांना, त्या विक्रम दादांना जर त्यांची माय, त्यांची माऊली, त्यांची आई पाहिजे असेल ताई, तर या दोन्ही लेकरांना काय करावं? कुणा जवळ जावं? माई म्हणून, माऊली म्हणून, आई म्हणून कुणाला बोलावं? ऐका रे ऐका, या परिवारातल्या त्या दोन्ही दादांना, त्या पिंटू दादांना, त्या विक्रम दादांना माझं सांगणं असेल, तुमची माय, तुमची माऊली निघून गेली म्हणून स्वतःला कधीच पोरकं समजायचं नाही. आपल्याला आई नाही असं कधी समजायचं नाही. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापानो, अरे ज्याला आई नसेल ना, त्याची आई जर कोण असेल हे पाहायचं असेल ना, अरे जा कधीतरी आनंदीला. आणि आनंदीला गेल्यानंतर बघा, अरे तिथे एकट्या कुणाची नाही रे, तर अख्ख्या जगाची आई बसलेली आहे. ज्ञानाबाई माझी एका जनार्दनी पाय वंदित असेल ना पाहियाती कुळाचा विचार. ऐका रे माय बापानो, तर ज्याला खरंच आई नसेल ना, त्याला जा कधीतरी आनंदीला. आणि आनंदीला गेल्यानंतर बघा, तिथं जगाची माय, जगाची माऊली बसलेली आहे. अरे कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणतंच नातं माझे ज्ञानोबाराय पाहत नाही. अरे ज्याला आई नाही ना रे माय बापानो, त्याचं आई होण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर ते माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केलं. अरे प्रचंड त्रास झाला माझ्या ज्ञानोबा माऊलीला. ऐका रे ऐका, त्यांनी जगाचं आई होण्याचं काम केलं ना माय बापानो, त्याच माझ्या ज्ञानोबा माऊलीला आईचं प्रेम नाही मिळालं. ऐका ऐका, कधी एकेकाळी त्याच माझ्या ज्ञानोबा माऊलीनं जावं इंद्रायणीच्या काठावरती स्नान करायला गेल्यानंतर या समाजातल्या लोकांना माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या अंगावरती शेण टाकावं, चिखल टाकावा. ऐका रे माय बापानो, रे माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या अंगावरती शेण टाकलंय, चिखल टाकलाय. तेच माझ्या ज्ञानोबा माऊली जातायत घरी, आपल्या झोपडीमध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसून ज्ञानोबा माऊली ढसा ढसा रडतायत. आणि रडलेला ज्ञानोबा माऊली जवळ तीच रुक्मिणी माता जाते आणि विचारते, अरे ज्ञाना, ऐकणारे मला, ऐकणारे ज्ञाना, काय झालं रे दादा? तेच माझे ज्ञानोबा माऊली रडत रडत सांगतायत, ऐक ना गाई, आई मी आनंदीमध्ये गेलो होतो. आनंदीमध्ये गेल्यानंतर माझ्या माझ्या अंगावरती मुलांनी शेण टाकलं, चिखल टाकला, मला संन्यासाची पोरं म्हणून हिणवतायत. त्यावेळेस त्या रुक्मिणी मातेनं हे बोलणं ऐकलं, विठ्ठल पंतांचं बोलणं ऐकलं. आणि त्याच रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना विचार केला, अरे आपल्या लेकरांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण पंडितांकडे गेलं पाहिजे. म्हणून त्याच माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या बापानं विठ्ठल पंतांना जावं, कधीतरी धर्म पैठणमध्ये धर्मसभेमध्ये उभा राहावं. ऐका रे माई बापानो, एखाद्या आरोप्यानं जसं कैद केलेलं जावं ना, तसं त्याच माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या बापाला विठ्ठल पंतांना सुद्धा एक
एका आरोग्यासारखं पैठणच्या धर्मसभेमध्ये उभा केलं होतं आणि त्याच पैठणच्या धर्मसभेमध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या बापाला न्याय दिला. काय न्याय दिला रे? देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितलं. त्याच माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या माई बापानं देहांत प्रायचित्त घेतलं. अरे घेतलंय माई बापानं देहांत प्रायचित्त. तेच माझे ज्ञानोबा माऊलींना विचार केला. बाप निघून गेला, आई निघून गेली. आज या दोन्ही लेकरांचा, आज या मुक्ताईचा सोपान काकाचा सांभाळ आपल्याला करावा लागणार आहे असा विचार माझ्या ज्ञानोबा माऊलींना केलाय. ऐका रे ऐका, या जगाच्या पाठीवरती आई निघून गेल्यानंतर आपली बहीणच आपली आई होऊ शकते. पण ऐका ऐका, झालं असं ती लहानशी मुक्ता ज्ञानोबरायांजवळ जाते, सांगते अरे ज्ञानदादा, अरे दादा 2-3 दिवस झालं आई निघून गेली रे दादा. आई तिच्या हाताने दररोज जेवण भरवायची, घास भरवायची, आई दररोज सुंदर भोजन बनवायची. पण दादा गेले 2-4 दिवस झालं माय निघून गेली रे दादा, आई राहिली नाही रे दादा. पोटात अन्नाचा कण नाही रे ज्ञान दादा, भूक लागली. ती लहानशी मुक्ता आपल्या भावाला विनंती करते, सोपानही आपल्या भावाला विनंती करतोय. तेच माझे ज्ञानोबा माऊली बहीण भावाची भूक भागवावी म्हणून झोळी घेतायत. अरे सिद्ध बेटामधून ती झोळी घेऊन माझे ज्ञानोबा माऊली आळंदीमध्ये जातायत आणि आळंदीमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मधुगिरी मागतायत. मावशी काका दादा ऐका ना, आई गेली, बाबा निघून गेले, आई बाबांनी देहांत प्रायचित्त घेतलं. लहानशी मुक्त आहे, लहानसा सोपान आहे. त्या दोघांना भूक लागली हो, घरात खाण्यासाठी काही नाही, द्या ना हो, काहीतरी द्या ना. माझे ज्ञानोबा माऊली मधुगिरी मागतायत रे माई बापानो. ज्याला दयामया आली त्यानं माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या झोळीमध्ये थोडं दान धर्म केलं. तेच माझे ज्ञानोबा माऊली आळंदीमधून इंद्रायणीच्या काठावरून चालत निघाले आणि चालत निघालेल्या ज्ञानोबा माऊलींना इसोबा काका घोड्यावरती बसून आलेला आहे. आणि घोड्यावरती बसून आलेल्या इसोबा काकानं माझ्या ज्ञानोबा माऊलीला हाक मारावी, संन्यासाच्या करते आला करे आळंदी बनवायला, इकडे कशा करता आला? उत्तर भाषेमध्ये इसोबा काका माझ्या ज्ञानोबा माऊलीला बोलतायत. तरीही माझे ज्ञानोबा माऊली त्या काकांजवळ जातायत आणि सांगतायत काय झालं काका? त्या इसोबा काकानं घोड्यावरून खाली उतरावं, माझ्या ज्ञानोबा माऊलींची झोळी हिसकावून घ्यावी आणि झोळीमध्ये असलेलं सगळं धान्य मातीमध्ये मिक्स करावं. अरे माझे ज्ञानोबा माऊली रडतायत रे माई बापानो. आणि तेच माझे ज्ञानोबा माऊली रडतायत. अरे आळंदीमधून माझे ज्ञानोबा माऊली सिद्ध बेटामध्ये जातायत आणि सिद्ध बेटामध्ये जाऊन ज्ञानोबा माऊली झोपडीचं दार लावून घेतायत. आणि झोपडीचं दार लावून घेतल्याबरोबर ते माझ्या ज्ञानोबा माऊली रडतायत रे माई बापानो. रडलेला आवाज लहानशी मुक्ताई, लहानशी बहीण आहे ज्ञानोबा माऊलींची, तिच्या कानावरती जातोय. आणि ती लहानशी मुक्ता म्हणते अरे ज्ञानदादा तू योग्य आहे ना रे दादा. मग योग्याला कधी राग येऊ द्यायचा नसतो दादा. दादा ऐकणारे दादा, माझं तुला ऐकावं लागेल. अरे कुणाचाच अधिकार होत नव्हता ज्ञानोबा माऊलींना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणायचा. ती लहानशी मुक्ता जाते आणि ज्ञानोबा माऊलींच्या त्या झोपडीवरती थाप मारते, सांगते दादा मिथ्या करुणा मागे सारा ताटी उघडा.
ज्ञानेश्वरा त्या लहानशा मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना ताटी उघडायला सांगितली आणि त्याच ज्ञानोबा माऊलीनं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला. ऐका रे माई बापानो, आई लेकराला काय करते? बसलेले आई लेकराला काय करते? तुम्ही आहे का गेले? गैरसमज करून घेऊ नका. जागे का झोपी गेले असं विचारते मी तुम्हाला. काहीतरी रिएक्शन द्या. बोला जरा माझ्यासोबत. बसलेले मी खरं बोलते का खोटं बोलते? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे का नाही? आहे ना? मग मी खरं बोलणार आहे की नाही? मी कोण आहे? कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. आता मी खरं बोलणार आहे की नाही? तुमचा माझ्यावरती विश्वास आहे का नाही? मी तुमची लेक, तुमची नात, तुमची मुलगी, तुमची बहीण आहे की नाही? आहे. आता मी खरं बोलणार आहे ना? खरं बोलणार. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. आता मी कोण आहे? माळकर आहे, वारकर आहे, कीर्तनकार आहे. आता तुमचा माझ्यावरती विश्वास बसलाय. आणि आई ऐका, मी तुम्हाला सांगितलं मी खरं बोलते. मी माळकर आहे, मी वारकर आहे, मी कीर्तनकार आहे. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमचा चेहरा बघितल्यानंतर मला तुमचं नशीब कळतंय, तुमचं भाग्य कळतंय. मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं आई, तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? टेन्शन घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. कुणी मरणार नाही. फक्त मी म्हटलं आणि तुमचा माझ्यावरती विश्वास बसला. काय बसला आई? विश्वास बसला. तुम्ही काय म्हणणार? काय त्या पिगळे परिवारानं आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं. ताई म्हटल्या मला तुमचं भाग्य कळतंय, तुमचं नशीब कळतंय. आणि ताई म्हटल्या तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास बसला. आई तुम्ही 7 दिवसात मरणार आहे मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन सोन्याचे भाव विचारचाल का? विचारचाल का? तसंही माय पावलं तुम्हाला सोनं फारच आवडतं. आवडतं की नाही? आपल्याला जास्त आवडतं सोनं. कसं ग्रॅम आहे, कसं तोळा आहे? मी जास्त वापरत नाही, करत नाही, म्हणून मला त्याचा भाव माहित नाही. करताय तोळा तोळा देताय तुम्ही मला. ऐका विनोदाचा भाग सोडा. आई मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. तुम्ही सोन्याचे भाव विचारायला जाणार नाही. तुम्ही काय म्हणणार? अरे आरतीताईने सांगितलं आम्ही 7 दिवसात मरणार आहे. आम्हाला सोन्याचे भाव विचारून काय करायचं? दादा मी तुम्हाला सांगितलं तुमची लेक, तुमची नात, तुमची मुलगी, तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगितलं. दादा तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. किती दिवसात? मरणार नाही. कुणी पण सांगितलं मरणार आहे. तर तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? कसा गुंठा, कसा एकर विचारताल का? विचारणार नाही. कारण तुम्ही विचार करणार की बाबा आम्ही 7 दिवसात मरणार आहे, मग आम्हाला जमिनीचे भाव विचारून काय करायचंय? ऐका रे माझ्या माई बापानो, अरे एकदा कंबरण माणसाच्या समोर आलं ना, इथं कुणाला काही सुद्धा दिसत नाही. पण ऐका रे ऐका, माणसानं जीवन जगताना असं जगावं की आपण गेल्यानंतर नाही अख्खा महाराष्ट्र रडू द्या, नाही तालुका रडू द्या, नाही जिल्हा रडू द्या, अरे नाही गाव रडू द्या, पण कमीत कमी आपण गेल्यानंतर आपले नातेवाईक तर रडले पाहिजेत की नाही? असं तरी जीवन जगावं ना माणसावर. किती दिवस जगायचंय बाबा या देहात? नाही फक्त देवानं आपल्याला 100 वर्ष आयुष्य दिले. त्यातले 50 झोपण्यात गेले, 25 इकडच्या तिकडच्या उचापात्या लावालाव्यात करण्यात गेले आणि 25च्या अगोदरच आपल्या बॅटऱ्या लो झाल्या माई बापानो. म्हणून कधी हा देह जाईल सांगता येऊ शकत नाही. पण ऐका ते सगळं कुणाच्या हातात आहे? तर त्या देवाच्या हातात आहे. ती लहानशी मुक्ता म्हणते अरे ज्ञानदादा कधी एकेकाळी ऐका माणूस किती असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, पण माणसाजवळ ज्ञान असलं ना, कितीही मोठा विद्वान असला ना आणि कितीही लहान असू द्या. अरे ज्ञानोबाला लहान होते वयानं, पण 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावरती मस्तक ठेवावं लागलं. ऐका रे ऐका, कधी एकेकाळी त्या चांगदेव महाराजांचं विदर्भामध्ये मन रमेना, मराठवाड्यात आल्या तिथेही मन रमेना, मराठवाड्यातही मन रमेना म्हणून गोदावरी काठावरती आला आणि गोदावरी काठावरती चांगदेव आलाय आणि त्याच चांगदेव महाराजांच्या कानावरती चर्चा चालू आहे. काय चर्चा चालू आहे? म्हणे कुणीतरी आळंदीमध्ये योगी आहे, ज्ञानी आहे, त्याला सगळे ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानियांचा राजा म्हणतात, लहान मुलगा आहे, अशी चर्चा त्या चांगदेव महाराजांच्या कानावरती आली आणि चांगदेव महाराजांना वाटायचं या जगाच्या पाठीवरती अरे 1400 वर्ष माझ्यासारखा जगलेला तपस्वी, ज्ञानी, विद्वान, PhD धारक कोणी सुद्धा नाही. माणसाला मी पण आले. माणसाला काय वाटतं? सगळं माझ्यामुळे चाललं वाटतं की नाही माणसाला? बसलेले ऐका दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कुत्र चाललेला असतो. कुत्र कोण? बोला ना जरा, मुके आहे का तुम्ही सगळे? दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कुत्र चाललेलं असतं. कुत्र कोण? कुत्र. त्या कुत्र्याला काय वाटतं? ही जी बैलगाडी आहे ना ती मीच जोडतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला काय वाटतं? ही जी बैलगाडी आहे ना, दोन्ही बैला सकट, शेतकऱ्या सकट, अख्ख्या सगळ्या गाडीचं ओझ आहे ती मी एकटाच जोडतोय. कुणाला वाटतं?
कुत्र्याला, अरे कुत्र्या बाहेर ये बाहेर. तुझ्यामुळे गाडी नाही, गाडीमुळे तुझं संरक्षण आहे. नाहीतर बाहेरच्या गावची कुत्री हार मार घेऊन तुझा संस्कार समारंभ करायला उभीच आहे. तू बाहेर ये. पण कुत्र्याला काय वाटतं, ही बैलगाडी मीच ओढतोय. माणसाची गत सुद्धा तशीच आहे. माणसाला काय वाटतं, त्याच्या मुलीचं लग्न ना मी जमवलं, मी म्हणून झालं. कुणाला वाटतं, कुणाला वाटतं. आता म्हणा की कुत्र्याला, माणसाची गत सुद्धा कुत्र्यासारखीच झाली दादा. माणसाला मीपणा कधी नसू नये, मनाचं कधी ऐकायचं नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मन माणसाला फसवत असतं माई बापानो. म्हणून मनाचं कधी ऐकायचं, मन आपल्याला कधी चांगलं करू देत नाही. म्हणून ऐका माई बापानो, त्याच चांगदेव महाराजांच्या मनात आलं, अरे माझ्यासारखा विद्वान तपस्वी कोणी नाही आणि कोण ज्ञानी यांचा राजा आहे, मला त्याच्या भेटी करता गेलं पाहिजे. म्हणून त्याच चांगदेव महाराजांनी वाघ घेतला आणि वाघावरती बसून चांगदेव महाराज निघालेत माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या भेटीला. अरे आळंदीमध्ये सगळ्या विद्वानांची, पंडितांची, ब्राह्मणांची आळंदीमध्ये वडगाव रोडला गर्दी झाली आणि ती लहानशी मुक्ता ज्ञानोबरायांजवळ जाते आणि म्हणते, अरे ज्ञानदादा, म्हणे आळंदीमध्ये कोणीतरी योगी तपस्वी ज्ञानी विद्वान असणारा 1400 वर्ष जगलेला चांगदेव महाराज वडगाव रोडला येतोय दादा. तो सजीव वाघावरती बसून आलाय. अरे सगळ्या ब्राह्मणांची, विद्वानांची, पंडितांची त्याच्या स्वागताकरता गर्दी झाली. अरे ज्ञानदादा, आपल्याला सुद्धा त्या चांगदेव महाराजांच्या भेटी करता जायचंय रे दादा. पण ऐकणार रे ज्ञानदादा, दादा तो सजीव वाघावरती बसून आलाय, पण आपण त्याला भेटण्याकरता कसं जायचं. माझे ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, कशाला चिंता करते, कशाला काळजी करते. अगं ही सगळी सत्ता त्या देवाची आहे. समोर भिंत होती, त्या भिंतीला स्पर्श केला आणि त्या भिंतीला सांगितलं, बाई आपल्याला चांगदेव महाराजांच्या भेटी करता जायचंय. त्या भिंतीला स्पर्श केला, त्या भिंतीवरती माझे ज्ञानोबा माऊली, मुक्ताई, सोपान काका बसले आणि ती भिंत माझ्या ज्ञानोबा माऊलींना घेऊन वडगाव रोडला आली. त्या भिंतीवरती बसून आलेल्या माझ्या ज्ञानोबा माऊलींना त्या चांगदेव महाराजांनी पाहिलं. सगळी विद्या, सगळा गर्व, सगळं सगळं त्याचं कमी त्याला वाटलं. सगळा अहंकार बाजूला झाला आणि सजीव वाघावरून खाली उतरून माझ्या ज्ञानोबा माऊलीचे पाय धरले. तो म्हटला, मी ऐकलं होतं ज्ञानदेव म्हणे वैष्णव मोठा. खरंच माऊली तुम्ही मोठे वैष्णव आहात. चुकलं माझं, मला क्षमा करा, मला माफ करा. त्यावेळेस माझे ज्ञानोबा माऊली म्हणतात, मुक्ते जा त्या चांग्याच्या हाताला धर आणि चांग्याला आशीर्वाद दे. त्यावेळेस माझ्या लहानशा मुक्ताबाईनं त्याच चांगदेव महाराजांच्या हाताला धरलं, चांगदेव महाराजांना आशीर्वाद दिला. त्यावेळेस चांगदेव महाराजांनी म्हणावं, धन्याजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ऐका ऐका, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ऐका ऐका, त्या चांगदेव महाराजांनी लहानशा मुक्ताईचा मुलगा व्हावा एवढा अधिकार एका स्त्रीमध्ये असतो. ऐका माई बापांनो, स्त्री खूप महान असते. तिच्या एवढा अधिकार या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणाकडेच नाही. पण ऐका ऐका, ती आई काय असते. आई आपल्या लेकरांसाठी फार कष्ट करते. माई बापांनो, आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावरती कळाल्याशिवाय राहत नाही. पण ताई तुम्ही सांगताय आईची किंमत, पण ऐका ऐका, आई निघून गेल्यानंतर लेकरं अनाथ होतात, त्या लेकरांना माय दिसत नाही. पण ऐका ऐका, खरंच या जगाच्या पाठीवरती या पिंगळे परिवाराची आई निघून गेली त्यांच्याकरता सुद्धा. आणि ज्यांना मायबाप नसतील ना, त्यांना खऱ्या अर्थानं जर आई बापाला पाहायचं असेल ना, तर तुमच्या या लेकीचं तुम्हाला सांगणं असेल, बाबा खरंच जर तुम्हाला तुमच्या आई बापाला पाहायचं असेल ना, अरे जा कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर बघा सगळ्या अनाथ असणाऱ्या लेकरांचे माईबाप तिथं बसलेले आहेत. अरे काय गोड आणि काय सुंदर हरिपाठामध्ये अभंगले माईबाप. अवघे चित्रे लोकी आनंदाची
ऐकायला बसलेल्या माझ्या आई-बापांनो, त्याचा बाप जगाचा पंढरीचा पांडुरंग आहे. आणि ज्याची माय नाही ना, त्याची माय जगाची आई म्हणजे माझी रुक्माई म्हणताय. काय गोड सांगितलंय हरिपाठामध्ये. मायेच्या जगात बापाच्या जगात अनाथाचा ज्याला मायबाप नाही त्याचा मायबाप कोण आहे? तो जगाचा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ जनाथ जनार्दन सगळ्या अनाथ लेकरांचे मायबाप म्हणजे जगाचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा. आणि माझी रुक्माई माता आहे म्हणून कधी स्वतःला अनाथ समजायचं नाही, पोरकं समजायचं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं. काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालणार नाही, जायचंय प्रत्येकाला हे निश्चित आहे. मग तुम्ही म्हणताल ताई, जर देवाला मारायचं होतं तर देवाने जन्मालाच का घातलं? ऐका रे माई बापानो, मागील जन्मीचं भोग भोगण्यासाठी तर देवानं जन्माला घातलंय. एकदा का भोग भोगून झाले, देवाचं वरून बोलवून आलं की देहरूपी खोली खाली करून जायचंय. मग काळा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत कशाचीच गॅरंटी नाही. आपण या देहाची गॅरंटी देऊ शकत नाही. किती दिवस राहायचंय, किती दिवस इथं जीवन जगायचंय कुणाच्या हातात नाही. माई बापानो, प्रत्येकाला मरावं लागतं. गरीबाला सुद्धा मरावं लागतं, बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, साधू संतांना सुद्धा मरावं लागतं, देवाला सुद्धा मरावं लागतं. तुम्ही म्हणताल ताई, देवाला मरावं लागतं. हो, देवाला सुद्धा मरावं लागतं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मरावं लागलं, प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा मरावं लागलं. पण मेल्यानंतर दुःख होणं निश्चित आहे. होते की नाही सगळ्यांना दुःख? ऐका ऐका, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या जरा. मला बोलत चला बाबा, बोलणारी माणसं मला फार आवडतात. आपल्याला गावातून शहरात राहायला जायचंय. कुठं राहायला जायचंय? शहरात. आणि आपण शहरात गेल्यानंतर तिथं आपली स्वतःची जमीन नाही, स्वतःचा फ्लॅट नाही, स्वतःची रूम नाही, स्वतःचं घर नाही, स्वतःचा बंगला नाही. मग आपण शहरात राहायला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला अगोदर काय करावं लागतं? रूम किंवा फ्लॅट आपल्याला भाड्याने घ्यावा लागतो किंवा त्या रूमचा करार करावा लागतो. पण आपण गेलोय बाबा तिथं शहरामध्ये, पुण्यासारख्या बारामती सारख्या शहरामध्ये राहायला गेलो. आपण एक रूम विकत घेतली किंवा त्या रूमचा भाडं द्यायचंय म्हणून त्या रूमचा 10-12 वर्षाचा करार केला. आणि 10-12 वर्ष त्या रूम मध्ये, त्या फ्लॅट मध्ये आपण राहिलो. 10-12 वर्षानंतर त्या रूमचा करार पूर्ण झाल्यानंतर ते घर, ते रूम सोडून आम्हाला बाजूला यायचंय की नाही? आई, ते घर 10-12 वर्ष आपण त्या घरात राहिलो आणि ते घर सोडून येताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात की नाही? आपल्याला दुःख वाटतं. 10 वर्ष आपण त्या घरामध्ये, त्या रूम मध्ये, त्या फ्लॅट मध्ये राहिलोय आणि ते सोडून जायचं म्हटल्यानंतर आपल्याला दुःख वाटतं, रडू येतं. विचार करा, अरे एवढं मोठं घर देवानं आपल्याला दिलंय. 100 वर्ष या देहाचा करार, या रूमचा करार देवानं आपल्याला करून दिला या घराचा. आणि एक दिवस या घराचा करार संपला, या रूमचा, या घराचं भाडं संपलं ना की लगेच त्या देवाच्या घरी जायचंय. जिंदगी एक तेरा जिंदगी एक हरे हरे तसं या देहाचा, या रूमचा सुद्धा करार संपल्यानंतर हा देह सोडून सुद्धा देवाच्या घरी प्रत्येकाला जावं लागतं. बसलेले देव कुणा कुणाला आवडतो? कोणाचं हे घर? हा देह कोणाचा? आत्मा रामजाचा, तोची जाणे. ज्ञानोबा माऊली गोड एका अभंगामध्ये सांगतात, कोणाचं हे घर? हा देह कोणाचा? आत्मा रामजाचा, तोची जाणे. ज्यांचा हा देह आहे तो देव सगळं जाणणार आहे. आपल्याला इथं काही चिंता काळजी करायची गरज नाही. बसलेले देव कुणा कुणाला आवडतो? देव आवडतो की
नाही हात वरती करा ना जरा, ज्यांना हात असतील असा गोड हात सर्वांनी वरती करा, ज्यांना देव आवडतो त्यांनी. वा वा वा, बस तुम्हाला सगळ्यांना देव माय मावल्या, तुम्हाला आवडत नाही का देव आवडतो ना, देव आवडतो. आनंदाने हात वरती करायला काय जाते बाबा, इथं अजिबात लाजायचं नाही, अजिबात चिंता करायची नाही, काळजी काय, देव सगळ्यांना आवडतो. ऐका ऐका, देव सगळ्यांना आवडतो. बरं कुणाला वाटतं देवानं लवकर आपल्या घरी यावं? मला तर वाटतं देवानं माझ्या घरी लवकर यावं. करा ना हात वरती, आई तुम्ही माझ्याच पाठीवर येतात, करा ना हात वरती. तुम्हाला वाटत नाही का देवानं तुमच्या घरी यावं? वाटतं की नाही? वाटतं. वा वा वा, करा आता हात खाली. ऐका ऐका, बसलेले देव सगळ्यांना आवडतो. हा मुद्दा मान्य तुम्हाला? मान्य. सगळ्यांना वाटतं की देवानं लवकर आपल्या घरी यावं. वाटतं की नाही? मला वाटतं. तुम्हाला वाटतं की नाही? वाटतं. सगळ्यांना वाटतं देवानं लवकर आपल्या घरी यावं. पण इथं असं बसलेलं कोणी आहे का त्याला वाटतं की आपण लवकर देवाच्या घरी जावं? मी तर नाही हात वर करते, कारण मला वाटतच नाही मी लवकर देवाच्या. तुम्हाला वाटतं का? घाबरली की काय सगळे? आपल्या सगळ्यांना देव आवडतो. आपण सगळ्यांना देवानं आपल्या लवकर घरी यावं असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण इथं असं बसलेलं कोणीच नाही की त्याला वाटतं की आपण लवकर देवाच्या घरी जावं. पण इथं बसलेल्या प्रत्येकाला देवाच्या घरी जावं लागणार आहे. पण त्या देवाला आपण वैरी म्हणायचं तरी कसं म्हणायचं तरी वैरी का? देवाला वैरी म्हणायचं नाही तुम्ही म्हणसाल ताई, आज या पिंगळे परिवाराची माय निघून गेली, मग या पिंगळे परिवाराला देवाला का वैरी म्हणायचं नाही का? त्यांच्या आईला नेलं काय या जगातून घालवलं? काय 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 वेळ आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. देवाला जर माणसांना मारलं नसतं ना, आज या जगाच्या पाठीवरती एवढी लोकसंख्या झाली असती की आज माणसानंच माणसाला खाल्लं असतं. जेवढी माणसं मरतात तेवढी माणसं इथं जन्माला सुद्धा येतात, इथं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. म्हणून माई बापानो, प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय, पण जीवन जगताना चांगलं जगा. आई आलाय तुम्ही एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाला. ऐका, तुम्हाला माझं सांगणं असेल, अरे आज ही गेलेली पिंगळे परिवाराची ही रंजना आई आहे ना, त्या आईने जसं दोन्ही लेकरांना चांगले संस्कार दिले ना, तसं तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार द्या. आनंद वाटला बाबा या पिंगळे परिवाराच्या घरामध्ये आल्यानंतर. ऐका, आज भाऊ भावाचा वैरी झाला, पण आज आनंद वाटतो या पिंगळे परिवाराचा. अरे ते हनुमंत दादा आणि ते विक्रम दादा ही दोन्ही लेकरं आहेत ना, राम लक्ष्मणासारखी त्यांची जोडी आहे. आज आम्हाला या डोळ्यानं जगाचं चांगलं झालेलं बघायला आवडतं, पण भावाचं मात्र वाटतं व्हावं असं वाटतं. पण आज खऱ्या अर्थानं ही दोन्ही लेकरं एकत्र राहतायत, माई बापाची सेवा करतायत, आईचं पुण्य स्मरण एका थाटात साजरी करतायत. निश्चित स्वर्गात गेलेली आईच्या आत्म्याला सुद्धा शांती मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही बाबा. पण आपल्याला कधीच हे कळालं नाही, आपण लेकरांना चांगले संस्कार देत नाही. पण ऐका रे माई बापानो, आहे तोपर्यंत सगळं माझं माझं करायचं. एकदा का हा देह निघून गेला नाही तर कुणाचं काही सुद्धा नाही. मेल्यानंतर माणसाला स्वर्गाला जावं, नरकाला जावं का वैकुंठाला जावं असा प्रश्न पडत असेल तर ऐका रे माई बापानो, आपण स्वर्गाला जाईल का नाही, नरकाला जाईल का नाही, वैकुंठाला जाईल का नाही हे मला सांगता येऊ शकत नाही. पण या देहाचा मालक असणारा कधी एकेकाळी तो काय, तो यमराज येणार आहे आणि कधी एकेकाळी त्या काळाच्या त्या यमाच्या तोंडात जावं लागणार आहे. देह जाईल त्याशी काळोबा खाईल, काळाच्या तोंडात प्रत्येकाला जायचंय. मग इथं असलेल्या कुणाला सुद्धा मरू वाटत, तुम्हाला मरू वाटतं का? तुम्हाला मरू वाटतं का? कुणालाच मरू वाटत नाही. पण इथं कुणाचं काही सुद्धा चालत. पण ऐका रे माझ्या माई बापानो, अरे हा अमोल किमतीचा देह, कोटी रुपयाचं शरीर, आपण कितीही प्रयत्न केला, कितीही पैसे दिले, कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला, एकदा का त्या देवाच्या मनात आलं इथं कुणाचं काही सुद्धा चालत नाही. हा अमोल किमतीचा देह देवाला सुद्धा मिळाला नाही, मग तुम्हा आम्हाला मिळाला. आपण किती धन्य झालो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धन्य आम्ही जन्माला
जन्मालो दास विठोबाचे झालो. आपण जन्माला आलो धन्य झालो की नाही. देवाला इच्छा केली इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. देवाला हा देह मिळाला का मिळाला तुम्हा आम्हाला मिळाला. आपण धन्य झालो की नाही माई बापांनो. स्वतःला धन्य समजलं पाहिजे भाग्यवान समजलं पाहिजे की या मृत्यू लोकांमध्ये तुम्हा आम्हाला देवाने जन्माला घातलं. पण आपण सगळ्याला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही. जमीन माझी जुमला माझा बायका माझी पोरं माझी गुरं माझी ढोरं माझी सगळं माझं म्हणतो माई बापांनो. पण देवाला माझं म्हणतो का. ऐका बसलेले आपण कितीही पैसा कमवू द्या मेल्यानंतर पैसा सोबत येत मेल्यानंतर नोटा सोबत येत नाहीत दादा. मेल्यानंतर आपल्या सोबत कपाळाला काय असतो ठोकाच असतो असतो की नाही. आपण किती मोठं घर बांधलं मेल्यानंतर आपल्याला त्या घरासमोर किंवा त्या घराच्या एका खोलीत चालत नाही. आपल्याला मेल्यानंतर आपलं घर कुठे गावाच्या बाहेर. किती मोठा बंगला बांधला तर जळायला शेवटी ग्रामपंचायतीचा पत्राच आहे. काही नाही आपल्या सोबत येणार बाबा. काही माझं माझं म्हणा मेल्यानंतर काही सुद्धा आपल्या सोबत येणार. मेल्यानंतर आपल्या सोबत येतं ते फक्त आणि फक्त आपलं कर्म असतं. कर्मा पुढं कुणाचं काही सुद्धा चालत कधी एकेकाळी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या आईनं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला प्रश्न केलाय. म्हणे कृष्णा म्हणे काना ऐकणारे लाला ऐकणारे कृष्णा ऐकणारे काना ऐकणारे बाळा तू जगाचा बाप आहे. अरे तू विचार केल्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलवू शकत नाही रे कृष्णा काना. मग ऐकणारे बाळा ही सगळी सत्ता तुझ्या हातात असताना सुद्धा तू तुझ्या आईला तुरुंगवासामध्ये का ठेवलंय कारागृहामध्ये का ठेवलंय. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने दिलेलं उत्तर किती गोड आहे का. कर्म हे कर्म असतं. कर्मापुढे कुणाचं काही सुद्धा चालत केले कर्म झाले त्याची भोग आले. श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोड आपल्या आईला उत्तर देतात. म्हणे आई ऐक नाही हे द्वापार युग चालू आहे. त्रेता युगामध्ये आई तू आता जी माझी आई आहे ना देवकी आहे ना तीच तू त्रेता युगामध्ये माझी सावत्र आई कैकेयी होती आणि माझी सख्खी आई ती कौशल्या माता होती. तू माझी सावत्र आई कैकेयी होती आणि तुला वाटत होता माझ्या भरताला गाठी आणि रामाला वनवास म्हणून तू मला शब्द दिला. मला 14 वर्ष कुठे पाठवलं वनवासाला पाठवलं. माझ्या आईची काही चूक नसताना त्या कौशल्या मातेची काही चूक नसताना तिला 14 वर्ष तिच्या लेकरापासून त्रेता युगामध्ये बाजूला राहावं लागलं. तसं या द्वापार युगामध्ये तुझी सुद्धा काही चूक नसताना तुला तुझ्या लेकरापासून बाजूला राहावं लागतंय. देवाच्या आईला कर्म चुकलं नाही. तुम्हा आम्हाला चुकल का काय बसलेले चुकल का चुकणार नाही. मग कर्मा पुढे कुणाचं काही सुद्धा चालत आहे तोपर्यंत माझं माझं म्हणायचं. गेल्यानंतर काही सुद्धा आपल्या सोबत येत नाही. म्हणून ऐका माई बापानो किती घरदार माझं माझं करा. आपण मेल्यानंतर आपलं घर कुठे तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सारं. तू मेल्यावरती तुझं घर
सुद्धा आपल्या सोबत येत. मग आहे तोपर्यंत माझं माझं करायचं, गेल्यानंतर आपल्या सोबत काही सुद्धा येत हे म्हणून ऐका माय बापानो, या जगाच्या पाठीवरती आई सारखं निस्वार्थी प्रेम आपल्यावरती कोणी सुद्धा करू शकत नाही. आई फार फार आपल्या लेकरांवरती प्रेम करते. आज ही वयस्कर झालेली आई असू दे, आपण आईचं जाण्याचं अचानक जाणं झालं, आज या सगळ्यांना दुःख झालंय, सगळ्यांना वाईट वाटतंय. आई आपल्या लेकरावरती प्रचंड प्रेम करते, माया करते. त्या आई जवळ जा कधीतरी. दादा आई का सांगायची, आज एक आईचं पुण्यस्मरण म्हणून आई काय असते हे सांगायचंय मला तुम्हाला. ऐका, आज ही आई निघून गेली बाबा, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. त्या हनुमंत दादाला, त्या विक्रम दादाला, दोन्ही लेकरांना वाईट वाटतंय की त्यांची माय त्यांना सोडून निघून गेली. ही गेलेली रंजना आई नाही आपल्या परिवाराची आई. त्या आईला मुली नव्हत्या, पण त्या विद्याताईवरती, त्या मुक्ताताईवरती सुद्धा, या दोन्ही सुनारवरती सुद्धा त्या सासूनं लेकी सारखं प्रेम करावं बाबा. ऐका ऐका, अनेक लेकी, अनेक नाती या माईनं, या माऊलीनं कमवली. या आईनं स्वतःसाठी नाही हो काही, माणुसकी फार कमवली. आज एवढी लोक आलेली दिसतायच नाही, याच्यातून दिसतंय की त्या आई जवळ, त्या माऊली जवळ, त्या माई जवळ किती माणुसकी होती, किती आपुलकी होती, किती चांगलं स्वभाव त्या आईचा होता. त्यांच्या दोन मुली असतील, चुलत मुली म्हणजे मावस मुलगी, मावस त्यांच्या चुलत मुली असतील ना त्यांच्या, म्हणजे त्यांच्या मांडलेल्या अनेक मुली, अनेक नाते, त्यांच्या अनेक मुली निर्माण झालेल्या आहेत, अनेक मुली त्यांनी तयार केल्या. सगळ्यांना मुलगी मानावं, सगळ्यांसोबत असं आपुलकीचं नातं जोडावं. आज सगळ्यांना सोडून ती माय, ती माऊली सगळ्यांना सोडून अचानक अचानक कोणता रोग झाला नव्हता किंवा आजारीही नव्हते, अचानक काय झालं, अटॅकने जावं लागलं. निमित्त शिवाय माणूस जात नाही. पण ऐका रे माय बापानो, सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय, पण ऐका, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून, तुमच्या आरतीताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून, कधी या संसार मार्गातून काढून कुठं जायचं, पंढरपूरला जायचं. ऐका, या जगाच्या पाठीवरती फुले फुलतात आणि सुंदर डोळे वाहतात आणि आता तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. तशी ही आई जन्माला आली आणि एक दिवस या जगातून निघून गेली. आणि कधीतरी त्या म्हातारी आई जवळ जा बाबा, आणि त्या म्हातारी आईला विचारा, आई बरं वाटतं का, आई दवाखान्यात जायचं का. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापानो, गेला ना त्या म्हातारी आई जवळ, विचारलं, आई बरं वाटतं का, दवाखान्यात जायचं का. दारात बसलेली म्हातारी आई असू द्या, तीच म्हातारी आई म्हणे, दादा झाडाचं पिकलं पण आता कोण पडायचं, वय झालं, शरीर थकलं, आता कशाला दवाखान्यात जायचं. ती म्हातारी आई म्हणेल, बाबा जा कधीतरी त्या म्हातारी आई जवळ. त्या म्हातारी आईला विचारा, आई जेवली का. अरे आई जेवली का, एवढं जरी विचारलं ना तर त्या आईला आनंद वाटेल. तीच आई म्हणेल, माझं लेकरू, माझा दादा, माझं बाळ जेवलं का विचारते. एवढा आनंद त्या माईला, त्या आईला वाटत असतो. आई बाबांनो, ऐका रे ऐका, दारात बसलेली कीर्तनाला आलेल्या माझ्या तायांनो, माझ्या आईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मावशींनो, माझ्या काकींनो, ऐका ऐका, तुमच्या सासूवरती तुम्ही कधीच आईसारखं प्रेम करत नाही. पण ऐका, ज्या दिवशी घरातली सासू आई नावाची निघून जाईल ना, त्या दिवशी तुमच्या घराचं कुलूप गेलं म्हणून समजा. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या सुनांनो, ऐका 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 हो सुनांनो, सगळ्यांनी ऐका ऐका माय मावल्यानो. तुम्हाला जर बाहेर गावी जायचं असेल, तुम्हाला तुमच्या भावाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, कोणता कार्यक्रम असेल म्हणून तुमच्या बहिणीला, तुमच्या मालकाला घेऊन जायचंय, आणि दाराला कुलूप लावायची गरज पडत नाही का, तर तुमच्या दारात बसलेली तुमची म्हातारी सासू असते. पण ज्या दिवशी तुमच्या दारातली म्हातारी सासू निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्हाला अगोदर कुलूप शोधावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सासूची आठवण येईल हो माय बापानो. पण ऐका ऐका, सासूवरती सुद्धा आईसारखं प्रेम करा रे माय बापानो. जा कधीतरी त्या म्हाताऱ्या आई जवळ, त्या म्हाताऱ्या आईला विचारा, आई जेवली का. कधीतरी त्या म्हाताऱ्या आईला दोन प्रेमाचे गोड शब्द बोला. कधीतरी न मागता त्या आईच्या हातामध्ये फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट ठेवायची. किती रुपयाची. ऐका रे माझ्या माय बापानो, अरे मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात, आणि न मागता दिलं जातं ना त्याला दान म्हणतात रे. अरे न मागता द्या रे. अरे कितीही पैसा आला ना तरी तो पैसा आपल्याला मोठं करत नाही. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं जर काय असेल ना तर ती आई आहे. त्या व्यक्तीला, त्या आईला सगळ्या जगाच्या पाठीवरती मोठं म्हटलं जातं. आई सारखं मोठं या जगात
जगाच्या पाठीवरती कुणीच नाही माई बापानो. ऐका कीर्तनाला आलेल्या दादांनो, तुम्हाला बाहेर जायचंय, कामाला जायचंय, 2-3 दिवस गावाला जायचंय, फिरायला जायचंय, अगोदर पत्नीला नाही सांगायचं, अगोदर आपल्या आई जवळ जायचं, आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या आईला सांगायचं आई जातोय का, आई 2-3 दिवसानं परत माघार येईल. त्या आईने आशीर्वाद दिला, आईने दुआ दिली ना, या जगाच्या पाठीवरती तुम्हाला काहीच कमी पडू शकत नाही. आई जवळ जा, आईला कधीतरी बोला. या जगाच्या पाठीवरती आई इतकं मोठं कुणाला समजायचं नाही. आई आपल्या लेकरांचा फार विचार करते. ऐका ऐका, तुम्हाला जगाची आई काय सांगू मी, माझी माय, माझी आई, माझी माऊली सांगेल बाबा. आई कीर्तनाला आल्यानंतर लोक माझा एवढा मानपान करतात, कीर्तनकार आहे, माळकर आहे म्हणून आई मला पंचपक्वानाचं ताट लोक जेवायला आणून देतात. पण ऐका ऐका, तुम्ही जरी पंचपक्वानाचं ताट मला जेवायला दिलं ना, नाही हो आरती ताईचं त्यात नाही पोट भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजी खाल्ल्यानंतरच पोट भरतं. अरे आई काय करू शकते आपल्या लेकरासाठी. ऐका, आज या हनुमंत दादाला, त्याच विक्रांत दादाला जर आपल्या आईचं हातचं काही खावं वाटत असेल ना, तर नाही हो, या दोन्ही लेकरांना त्या माईच्या, त्या आईच्या हातचं काही खाता येणार नाही. ऐका का, तर ती आईच या जगामध्ये राहिली नाही ना. आईच्या हाताला जी चव असते ना बाबा, या जगाच्या पाठीवरती दुसऱ्या कुणाच्याच हाताला नसते. आई लेकराची फार काळजी करते हो. आई एवढं प्रेम कुणीच करू शकत नाही. ऐका, मी रात्रीचं कीर्तन करून 3-4 वाजता जरी घरी गेले ना, आमच्या गाडीचा आवाज ऐकला ना, गाडीचा आवाज ऐकला एका मिनिटात दार उघडून उभी असते ती माझी आई असते. जीवनातला एक प्रसंग आठवतो, मरेपर्यंत कायम माय बापांनो तो माझ्या लक्षात राहील. आई काय असते मला सांग, आईचं लेकरावरती किती प्रेम असतं. एक दिवस असंच रात्रीचं कीर्तन करून मी आणि माझे बाबा 3 वाजता घरी गेलो. माझी माय, माझी आई दिवाळीचा सण होता म्हणून माहेरी गेली होती. माझ्यापेक्षा घरामध्ये एक लहान बहीण, लहान भाऊ दोघ जण झोपले होते. मी आणि माझे बाबा रात्रीच्या 3 वाजता कीर्तन करून घरी आलो. घरी आल्यानंतर गाडीचा आवाज ऐकल्यानंतर त्याच लहान बहिणीनं, लहान भावानं दार नाही उघडलं. मी दारात समोर गेले. आई, माझ्या डोळ्यात आसू आले, माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या मनात विचार आला. ऐकलं काय, ऐकलं सगळ्या जगाला आई काय असते सांगते, पण तुला आईची किंमत कधी कळते, आज कळते. बघ ना गाडी ताई, तू कीर्तन करून आले, तुझ्या गाडीचा आवाज ऐकला ना ग, गाडीचा आवाज ऐकला एका मिनिटात दार उघडून उभी असते ती तुझी आई असते का. बघ ना का जाते ताई, 1 तास नाही, 2 तास नाही, तर 3 तास तुझ्या दारात तुला उभं राहावं लागतंय. तुझ्या बहिणीनं, तुझ्या लहान भावानं दार नाही उघडलं का, तर आज तुझी आई घरात नाही. त्यावेळेस मला कळालं, आज जर माझी देवासारखी माझी आई घरी असती, माहेरी गेली नसती ना, तर आरती ताई तुझ्या गाडीचा आवाज ऐकल्यानंतर लगेच दार उघडून उभी राहिली असती. पण आज तुझी आई नाही, म्हणून तुला तुझ्या दारात भिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतंय. त्यावेळेस मला कळालं, स्वामी तिन्ही जगाचा आपण किंमत भिकाऱ्यासारखी होत असते. पण ऐका ऐका, आई आई असते. आई आपल्या लेकरांवरती प्रचंड प्रेम करत असते. पण तीच आई आज यांची राहिली नाही. पण स्वतःला कधी कमी समजायचं नाही. आपली आई सुद्धा आहे ना, आपली आई पाहण्यासाठी अरे जायचं कधीतरी पंढरपूरला गेल्यानंतर बघा, तिथं जगाची आई, जगाचा बाप आहे. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आहे का. आई निघून गेलेली असते, आईचा देह सरणावरती ठेवलेला असतो. त्यावेळेस हा मुलाचा आत्मा तिथे येतो म्हणतो. त्यावेळेस त्या मुलाचा आत्मा, मुलगा तिथे येतो. तो मुलगा आईकडे पाहून आईला म्हणत असतो, आई ए माय, ए माऊली, आई उठ ना ग माय. ते लेकरू रडत असतं, ए माय, आई उठ ना ग म्हणताय ते लेकरू. पण त्या लेकराचा रडलेला आवाज पाहावा त्या आईने. त्या आईचा आत्मा म्हणत असतो, बाळा मी जिवंत असताना कधी आई आई म्हणून हाकही मारली नाही, आणि मी मेल्यानंतर तू रडतोस. उगच रडून रडून तुझ्या घशाला ताण देऊ नको. अरे मेल्यानंतर आत्मा सुद्धा आपल्या आईचा, आपल्या लेकरांच्या हिताचा विचार करतो. आईला कितीही त्रास द्या बाबा, आईला कितीही वाईट बोला. अरे पुंडलिक पापी आहे. आई बापाच्या कंबरट्यामध्ये पुंडलिकाने लाथ घातली रे माई बापानो. तोच पुंडलिक माई बापाला घराबाहेर काढतोय. पुंडलिकाचे माई बाप काशी तीर्थावरती जाऊन भीक मागतायत. अरे दया करा रे, दया करा. कुणीतरी खायला काहीतरी द्यावं, कुणीतरी पाणी प्यायला द्यावं. पुंडलिकाचे माई बाप भीक मागतायत. पण खऱ्या अर्थानं पुंडलिकाला आई वडिलांची किंमत कळाली. लाथ घालून घराबाहेर काढलं. पुंडलिकाचा बाप पुंडलिकाच्या आईला सांगतोय, चल
आपलं लेकरू आपला बाळ आपला पुंडलिका आता आपला राहिला नाही त्यावेळेस पुंडलिकाची आई म्हणते ऐका ना स्वामी ऐका ना मालक आपलेच दातन आपलेच ओठ आपल्या लेकरांना आपल्याला लाद घातली म्हणून त्याला सोडून जायचं का त्यावेळेस पुंडलिकाचा बाप म्हणतोय या जगाच्या पाठीवरती आईच्या प्रेमाला लाज नसते असं म्हणतात ते काही खोटं नाही ग अगं तुझ्या लेकरानं अगं तुझ्या बाळानं तुला लाज घातली अगं नेत्राचा दिवा केलाय तर हाताचा पाळणा केलाय रक्ताचं दूध करून पाजलंय ग आज तोच तुझा लेकरू आज तेच तुझं बाळ तुला लाज घालून घराबाहेर काढतंय तरीही तू म्हणते आपलंच दात आणि आपलेच ओठ किती आईचं लेकरावरती प्रेम असतं ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापानो अरे तुमच्या मुलाला ताजी भाकर खायला द्या पण आईला शिळी द्या तरी आई आनंदानं खात असते ऐका रे माई बापानो कुत्र्याला कितीही जीव लावा एक दिवस ते कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही पण आई बापाला कितीही त्रास द्या ते आई बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही रे माई बापानो घ्या रे घ्या समजून घ्या त्या माई बापाला बोला त्या आई बापा जवळ जा आई बापाची विचारपूस करा त्या आई बापाला प्रचंड आनंद वाटतो पण तोच मुलगा रडतो ए माय ए आई उठ नका म्हणतो पण त्याच लेकराची आई उठायला तयार नसते त्यावेळेस त्या लेकरांना आईसाठी म्हणावं लागतं कशाला गेली आई तू स्वर्गाला कीर्तनाला आलेल्या माझ्या माऊलींनो माझ्या ताईंनो ऐका गेला कधी माहेरामध्ये गेल्यानंतर अगोदर कोण आहे का विचारता आई आहे का आई कुठे गेले म्हणून विचारता की नाही आई घरात नसली ना कुणाला सुद्धा करमत नाही आई निघून गेल्यानंतर आपण आईला पाहायचा विचार केला तर आई दिसत अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल माती आड गेलेली आई एकदा जीवनातून निघून गेली की पुन्हा दिसणार नाही म्हणून आई निघून गेल्यानंतर कुणाला सुद्धा करमत ती आई निघून गेल्यानंतर आपल्याला सुद्धा म्हणावं लागतं कुठे गेली माझी आई
आई गेल्यानंतर आईला आईला माझ्या आई म्हटल्यानंतर आई यायला तयार असते माई बापानो नाही का या पिंगळे परिवाराची गेलेली आई असेल त्या आईला पाहण्यासाठी या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी मनाचं कान करून जाणीवपूर्वक लक्ष देऊ नाही का गेले 2 तास झाले तुम्ही माझं काय कीर्तन ऐकताय नाही ऐकताय याचं मला काही घेणं देणं नाही पण या पिंगळे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी मनाचं कान करून जाणीवपूर्वक लक्षपूर्वक ऐकायचं कधी या संसार मार्गातून वेळ काढून कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून तुमच्या आरतीताईंनी तुम्हाला सांगितलं म्हणून संसार रूपी मार्गातून आपल्या गेलेल्या पिंगळे परिवाराच्या या आईला पाहायचंय म्हणून कधी संसार रूपी मार्गातून वेळ काढून पंढरपूरला जायचं कुठं जायचं पंढरपूरला तिथं गेल्यानंतर कोणती नदी आहे चंद्रभागा त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं तिथून वरती यायचं वरती आल्यानंतर कोणाचं मंदिर आहे पुंडलिकाचं त्या पुंडलिकाने काय केलं जगाच्या बापाला ऐसा कैसा रे तू दिट्ट मागे फिर का विटा त्या विटेवरती जगाच्या बापाला उभा केलं त्या पुंडलिक पहिलीचं दर्शन घ्यायचं तिथून पुढे यायचं तिथून पुढे आल्यानंतर 11 रुद्र मारुती भक्त पुंडलिकाच्या माता पित्यांचं दर्शन तिथून पुढे यायचं तिथून पुढे आल्यानंतर बघायचं अरे रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात कुणाला भूक लागलेली असते कुणाला तहान लागलेली असते का मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना सांगत असते लोकांना संदेश देत असते गेले 1 वर्ष झाले ही आई आली का नाही या परिवाराला सोडून निघून महिन्याला काय करतो आपण मासिक जेवू घालतो मासिक जेवू घालण्याच्या बरोबर आज या पिंगळे परिवाराची गेलेली आई असेल त्या आईच्या नावानं एक महिला कोणीतरी जेवायला ठेवली असेल पाहुणी तिला जेवायला ताट करतो आईचा फोटो खुर्चीवरती मांडतो फोटोला हार घालतो फोटो समोर दिवा लावतो फोटो समोर नैवेद्याचं ताट ठेवतोय पाण्याचा तांब्या भरून ठेवतोय पण गेले 1 वर्ष झालं या पिंगळे परिवाराच्या आईच्या पोटातला एक अन्नाचा घास सुद्धा खाल्ला नसेल त्याच तांब्यातला एक घोट सुद्धा ही आई पाणी पिली नसेल खऱ्या अर्थानं पाणी पाजायचं असेल खऱ्या अर्थानं त्या आईला खाऊ घालायचं असेल ना तर या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना माझं सांगणं असेल अरे आज वाईट वाटतंय म्हातारपणी पत्नीच पतीची आई होऊ शकते काय का पतीची आई म्हातारपणी होण्याचा अधिकार कोणाला असतो पत्नीचा असतो ऐका कधीच दादा तुमच्या अगोदर तुमच्या पत्नीला कधीच मरण येऊ नये कधीच येऊ नये भाग्यवान होती ही माई भाग्यवान होती ही पिंगळे परिवाराची आई तिला कुंकू सोबत घेऊन मरण आलं असं आयो मरण कोणाला सुद्धा येत नाही कपाळाचं कुंकू सोबत घेऊन मरण येत नाही पण भाग्यवान होती ही आई की आईच्या कपाळाचं कुंकू सुद्धा आई सोबत गेलं पण आज वाईट वाटतंय बाबा त्या पोपट काकांकडे बघून अरे त्यांचा आधार असणारी त्यांची म्हातारपणाची काठी असणारी त्यांची पत्नी त्यांची बायको त्यांना सोडून निघून गेली आज वाईट वाटतंय त्यांना कारण म्हातारपणी अरे सोडले कोणी जरी आपल्या असलं तरी पत्नी खंबीरपणे आपल्या सोबत असते ना आज 30-7 असणारी त्यांचा आधार असणारी त्यांची काठी असणारी आज त्याच पोपट काकांची पत्नी त्यांची बायको त्यांना सोडून निघून गेली त्यांनाही वाईट वाटतंय त्या विक्रम दादांना त्या पिंटू दादांना त्या हनुमंत दादांना या दोन्ही लेकरांना सुद्धा वाईट वाटतंय त्यांची आई त्यांचा आधार त्यांच्या घराची माय त्यांच्या घराची लक्ष्मी त्यांची सावली निघून गेली 2 सुना असतील विद्याताई आणि मुक्ताताई मुलगी नव्हती त्यांना पण सुनरवरती सुद्धा मुलीसारखं प्रेम करावं त्या दोन्ही सुनांना सुद्धा त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंय की सासूसाठी मुली रडत नाही पण बाबा यांना सुद्धा त्या सासूनं मुलीसारखं प्रेम करावं त्या विद्याताईच्या त्या मुक्ताताईच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंय त्यांना सुद्धा वाईट वाटतंय त्यांची सासू त्यांना सोडून निघून गेली अरे काही भाई भावाचं नातं असावं आज त्या बापू काकांना तात्यांना त्या महादेव काकांना त्या सुरेश काकांना या 4 भावंडांची लाडकी बहीण असणारी आज या 4 भावंडांची बहीण त्यांना सोडून निघून गेली त्यांच्या मुली असतील सविताताई असेल वैशालीताई असेल या दोघींना मावशी काकी म्हणून त्यांच्यावर जावं या मुलींना मावशी काकी म्हणून त्यांना बोलावं असा विचार केला ना आज त्या सविताताईला त्याच वैशालीताईला त्यांची मावशी त्यांची काकी नाही दिसणार रे माय बापानो बहीण असेल रुक्मिणीताई खुपसे असतील त्या काकींना सुद्धा वाईट वाटतंय की आज त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली मी नातवंड असतील तो बालदादा असेल साईदादा असेल ती सानिकाताई असेल ती सिद्धिताई असेल या लेकरांना वाईट वाटतंय की त्यांची आजी या जगाच्या पाठीवरती राहिली नाही ऐका सगळे ऐकलं तुम्ही या परिवारातले ज्यांचा नाव उल्लेख केला या परिवाराला सगळ्यांना मनाचं कान करून ऐका रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात गेले 1 वर्ष झालं या आईला काय खाल्लं नसेल पाणी पिली नसेल खऱ्या जर त्यांना काही खाऊ घालायचं असेल पाणी पाजायचं असेल ना रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात समोर भजे वडापाव काहीतरी दिसेल ते घ्या आणि एखादा भुकेलेला खाऊ घाला अरे स्वर्गात गेलेली तुमच्या पिंगळे परिवाराची आई आहे ना त्यांना त्या आईपर्यंत पोहोचल्याशिवाय गेले 1 वर्ष झालं महिन्याच्या मासिकाला पाण्याचा तांब्या भरून त्या आईच्या पोट जवळ ठेवताय
पण एक घोट सुद्धा ती आई पाणी पिली नसेल. खऱ्या अर्थानं आज जर पाणी पाजायचं असेल ना तर रस्त्यावरती बसलेले भिकारी आहेत, एखादी बिसलरीची पाण्याची बाटली घ्या आणि एखादा तहानलेला असेल त्याला पाणी प्यायला द्या. अरे स्वर्गात गेलेली तुमचे पिढी परिवाराची आई आहे ना, ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. तिथं एवढंच दान करायचं, तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं अरे एका जागेवरती 14 माणसं जिवंतपणे समाधिस्थ झाले. नामदेवा घरी 14 जण स्मरे हरी हरी. त्या नामदेव बाईचं दर्शन कर, तिथून पुढे या, तिथून पुढे आल्यानंतर बघा अरे तिथून पुढे आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो. आजपर्यंत त्या आईला मिठ्या मारल्या असतील, पण आज या जगाच्या पाठीवर ती गेलेली आई आहे ना, तिची मिठी तुम्हाला मिळणार नाही. आज खऱ्या अर्थानं गेलेल्या आईची मिठी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्या गरुड स्तंभाला कळकळून मिठी मारा. त्याच गरुड स्तंभामध्ये तुम्हाला तुमची गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे या, तिथून पुढे आल्यानंतर बघा अरे एका जागेवरती जगाचा बाप आहे, त्या जगाच्या बापाकडे बघायचं आणि आपल्या गेलेल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. अरे त्या जगाच्या बापामध्ये तुम्हाला तुमची गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही. तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे बसलेले. त्या गेलेल्या आईसाठी सर्वांना 2 मिनिटं दोन्ही हात वरती करायचं आणि त्या जगाच्या आईचं जगाच्या बापाचं माझ्या पाठीमागे 2 मिनिटं सर्वांनी या गेलेल्या आईसाठी परिवारासाठी सर्वांनी माझ्या पाठीमागे जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. जीवनात तुम्ही किती मोठं व्हा, किती काही कमवा, जमीन घ्या, जुमला घ्या, गाडी घ्या, बंगला घ्या, पण जन्मदात्या माई बापाला कधीच विसरू नका. पैशावर माणूस सगळं काही करू शकतो, पण काळापुढं पैसा चालत, काळापुढं पैसा चालतच नाही बाबा. काळापुढं
पुढे कुणाचं काही सुद्धा चालत नाही. काळ येणार आहे, सगळ्यांना काळाच्या तोंडात जावं लागणार आहे. ऐका, आज या भिडे परिवाराची आई गेली म्हणून त्यांना काही वाईट वाटतं. त्या देवानं स्वतःच्या आईला सुद्धा सोडलं नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या आईला सुद्धा जावं लागलं. प्रभू श्रीरामचंद्राच्या आईला सुद्धा जावं लागलं. देव कुणाची आई पाहत नाही, कोणतंच नातं पाहत नाही. काळा पुढे कुणाचा पैसा काही सुद्धा चालत नाही. काळ येणार आहे, प्रत्येकाला काळाच्या तोंडात जावं लागणार आहे. बसलेले जरा माझ्याकडे लक्ष द्या, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचं. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय, माझ्याशी बोलत जायचंय. ऐका ऐका, जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. हा मुद्दा मान्य आहे तुम्हाला? आहे का नाही? आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? गैरसमज करून घेऊ नका. जागे का झोपी गेले असं विचारते, काहीतरी रिॲक्शन द्या ना जरा मला. जागे ना सगळे? आहे ना? मग बोलत चला ना जरा माझ्यासोबत. नाही मरायचं म्हटलं तरी प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरणा पुढं कुणाचं काही सुद्धा चालं. काही काही जण म्हणतात हे सगळं माझं आहे, मी एवढा वर्ष जगणार आहे. तेवढं काय जगणार आहे बाबा, कुणाची गॅरंटी? आज माझ्या हातात हे घड्याळ आहे. काय घड्याळ? आता मी घड्याळ दुकानातून विकत आणताना मला त्या दुकानदाराने सांगितलं हे घड्याळ तुमचं वर्षभर चालणार आहे. किती गॅरंटी दिली? 1 वर्षाची दिली. पण मीच जर घड्याळ घालून विहिरीत पोवायला गेले तर हे घड्याळ 1 वर्ष चालेल का? चालणार आहे का? पण या देहामध्ये आपण चपाती भाकरी टाकायच्या ऐवजी गोवा गुटखा तंबाखू दारू टाकली तर हा देह 100 वर्ष चालेल का? राहील का 100 वर्ष? मध्ये म्हणजे कशाची गॅरंटी देता येणार नाही. म्हणून ऐका माई बापानो, आपण सगळ्यांना विसरायचं, सगळ्यांना विसरा, पण जन्मदात्या माई बापाला कधीच विसरू नका. अरे ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रुक्माई. माई बापाची सेवा करा. या जगाच्या पाठीवरती तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही. ज्यावेळेस एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी जन्माला येते तिची अनेक नाती असतात. जन्माला आल्यानंतर ती कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी मैत्रीण होते, कुणाची तरी काकी होते, कुणाची तरी आत्या होते, कुणाची तरी मामी होते, कुणाची तरी मावशी होते, कुणाची तरी आजी होते, कुणाची तरी पत्नी होते. ऐका रे माई बापानो, ही सगळी नाती जर बाजूला काढली ना, या सगळ्या नात्यात 3 नाती फार श्रेष्ठ आहेत. एक ताईचं, एक बाईचं, एक आईचं. ऐका रे ऐका, तुम्ही जर तिला बहीण म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची ताई म्हणून दिसेल. तुम्ही जर तिला बाई म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची पत्नी म्हणून दिसेल. आणि तुम्ही जर तिला माय म्हणून पाहिलं तर ती तुम्हाला तुमची जन्मदाती आई म्हणून दिसेल. सगळ्या नात्यात 3 नाती फार श्रेष्ठ आहेत. पण त्यातही ताईचं, आईचं आणि बाईचं या 3 नात्यापेक्षाही आईचं नातं एवढं श्रेष्ठ, एवढं श्रेष्ठ आहे. आई सारखं श्रेष्ठ नातं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणतंच नाही. पण तेच आपल्याला नातं कळत नाही. आई काय असते कळत नाही. आ म्हणजे आत्मा, नी म्हणजे ईश्वर. ईश्वरा समान जिला मानलं जातं ना ती आपली आई असते. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापानो, अरे देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं की काय, म्हणून त्यानं प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची 2 रूप असणारे आई बाप निर्माण केले की काय. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांना, तुम्हाला माझं सांगणं असेल, अरे तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर कीर्तनकार असून माफी मागून वाक्य बोलते. ऐका, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर तुमचं घर पंढरपूर होईल का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुमच्या घरात असणाऱ्या देवासारख्या आई बापाची सेवा केल्यानंतर तुमचं घर पंढरपूर आई बापाची सेवा करा. ऐका रे माय बापानो, एक वेळेस या आरतीताईचं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण जन्मदात्या माय बापाला कधीच विसरायचं नाही. कारण आई वडिलांनी आपल्यासाठी हाडाची काढे केलेले असतात. अरे आई रक्ताचं दूध करून पाजते, हाडाची काढे करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. आणि त्याच आईला आपण मोठं झाल्यानंतर विचारतो काय केलं आमच्यासाठी. आईला किती त्रास सहन केलेला असतो. आई आपल्या लेकरासाठी किती कष्ट करते. पण त्या आईचं प्रेम, आईची माया, आईची आपल्याला किंमतच कळाली नाही. ऐका, कधी एकेकाने जगद्गुरु तुकाराम, जगाचा बाप, विश्वाचा मालक, पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती हात धरून उभा राहिलेला आहे. आणि त्या जगाच्या बापासमोर जगद्गुरु तुकोबाराय उभा राहिलेले आहेत. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायनं संताजी जगदाळे सारख्या महात्म्याला प्रश्न केला, म्हणे काय हो तुकोबाराय, तुम्ही बापाविषयी लिहिलं, संतांविषयी लिहिलं, देवाविषयी लिहिलं, तुम्हाला आईविषयी लिहायला सांगितलं तर तुम्ही काय लिहाल. त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायने आईविषयी हा अभंग लिहिला. कोणता? ऐशी
करी लाभा विन प्रीती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेकराच्या हितू आहे अनेक गीतं अनेक अभंग अनेक सगळी गीतं जरी पाहिली ना या अभंगापुढे सगळी गीतं कमी पडतात लेकराच्या हितू आहे माऊलीची चिंता आई लेकराच्या हिताचा विचार करते पण आज या आईने एवढ्या लेकराच्या हिताचा विचार केला पण आज तीच माऊली या जगातून निघून गेली एवढी सगळी माणुसकी त्या आईने कमवली म्हणून माणसानं जीवन जगताना चांगलं जगा ऐका काय बदल चालला सगळी संस्कृती बदलत चालली ऐका कीर्तनात आलेल्या माझ्या माय बापानं तुम्हाला माझं सांगणं असेल आता निवडणूक झाली मतदान झालं इलेक्शन झालं सगळे सगळे वैरी झाल्यासारखे एकमेकांकडे पाहतात मतदान कशाला म्हणायचं दान दान म्हणजे मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात आणि न मागता दिलं जातं त्याला काय म्हणतात दान मतदान म्हणतो आपण ते काय करायचं दान करायचं आपण मागून केल्यासारखं ते मतदान नाही करायचं म्हणजे त्याला भीक म्हणतात मायनो आपल्याला पक्ष कोणताही असू द्या काय पक्ष कोणताही याचं काही घेणं देणं नाही जो माणूस चांगलं काम करतोय ना त्याला आपण निवडून दिलं पाहिजे पण ऐका ते निवडणुकीमध्ये मला तुम्हाला याच्यामध्ये एक सांगायचे काय मतदानाच्या पद्धतीने इलेक्शनाच्या पद्धतीने पार पाडलं पण आज आपण एखादा आपला शत्रू असेल म्हणून त्याच्याकडे वाईट बघतोय हा दुसऱ्या पक्षाचा आपण दुसऱ्या पक्षाचा म्हणून भावकी भावाभावात सुद्धा भांडणं व्हायला लागली असा विचार करू नका झालं इलेक्शन झालं मतदान सगळे राग द्वेष बाजूला सोडा आणि जसं पूर्वीसारखं होतं तसं चांगलं जीवन जगा मतदानाच्या पद्धतीने इलेक्शनाच्या पद्धतीने ते पार पाडणार आहे कोणी जिंकू कोणी हरवू त्याचं काय आपल्याला ते होतच राहणार आहे पण आपल्यात कधी वाईट होऊ नये आपल्यात राग द्वेष काय ठेवायचं नाही मतदान झालं तसं आपण सगळा राग द्वेष बाजूला सोडून पुन्हा एकत्र यायचं आणि चांगलं जीवन जगायचं कारण जीवनामध्ये एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे मरावं लागणार आहे म्हणून माणसानं काय कमवली पाहिजे माणुसकी कमवली पाहिजे काय असलं पाहिजे माणसाजवळ माणुसकी आज या परिवाराने एवढी माणुसकी कमवली एवढी सगळी लोक आले त्याच्यावरून दिसतंय की आई किती माणुसकी कमवली असेल किती लोक कमवली असते दिसतंय आज माईवाले प्रचंड आलेले आहेत ऐका निश्चित ही दान करायचं रक्तदान करायचं ज्ञानदान करायचं उगाच करायचं म्हणून करायचं नाही ऐका माईबापांनो परिवारातला एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी परिवाराला 4 दान करायचे असतात किती दान 4 दान अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान ऐका काकांनी जो विधी केला तो कोणता विधी झाला पिंडदान विधी झाला आता कीर्तन म्हणजे काय बसलेले आहे का गेले तुम्ही आहे का गेले रिएक्शन काय बोला जरा माझ्यासोबत गैरसमज करून घेऊ नका बाबा तुम्ही लय म्हणजे लय गोड आहे बाबा आहे का गेले म्हणजे जागी का झोपी गेले असं विचारते जागायला सगळे दुसरं काय कीर्तन म्हणजे काय ज्ञानदान कीर्तन झाल्यानंतर सर्वांना काय महाप्रसाद म्हणजे अन्नदान आहे आणि पाहुण्यांना पोशाख म्हणजे वस्त्रदान आहे आज निश्चित पिंटू दादांनी त्या विक्रम दादांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान केले ज्ञानदान केले पिंडदान केले वस्त्रदान केले निश्चित आईच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळेल आणि आईचा आत्मा मुक्त होऊन स्वर्गामध्ये जाईल काय गोड आणि काय सुंदर परिवार दिसतोय रे माई बापानो पण आज याच परिवाराचा आधार असणारी आज याच पिंगळे परिवाराचा स्वाभिमान असणारी आज याच पिंगळे परिवाराचा घराचा आधार असणारी ती लक्ष्मी ती माय ती या परिवाराला सोडून निघून गेली हा सगळा पिंगळे परिवार पोरका झालाय हा सगळा परिवार दुःखी झालाय यांची माय यांची आई त्यांना सोडून निघून गेली आज सगळ्यांना वाईट वाटतंय ऐका माई बापानो त्या गेलेल्या आईसाठी आणि आपण त्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ऐका काही जण म्हणतात तुमच्या घरात पैसा लागत नाही तुमच्या घरात सासू सुनाचं पटत नाही लक्ष्मी घरात नांदत नाही तुम्ही कधी देवाला नवस बोललाय का कधी देवाचे नवस पूर्ण केले का तुमच्या घरात पैसा टिकावा तुमच्या घरात सुख समाधान नांदावं म्हणून तुम्हाला 4 पायाचं 2 पायाचं नाही जर घरात सुख समाधान नांदत नसेल ना तर तुम्ही गेलेल्या व्यक्तीचं चांगलं सत्कार्य केलं नसेल त्यांच्या केलेल्या उपकारातून उतराई झाला नसाल म्हणून तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदत नाही अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान केलं नाही ना गेलेल्या व्यक्तीचा आत्मा इथंच भटकत असतो इथंच फिरत असतो आणि नंतर त्या आत्म्याचा त्रास आपल्या परिवाराला होत असतो म्हणून सगळं दान धर्म हे करायचं असतं निश्चित त्यांनी सगळं दान धर्म केलं गेलेल्या आईच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार बसलेले आई या आई करता येतात जगाच्या आईच्या हाताने टाकावी आणि मुखाने जगाच्या आईचं कीर्तनाचा शेवट करायचा राधे राधे हो
गेलेल्या आईच्या आत्म्याला मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ऐका. तुम्ही सगळे बऱ्याच लांबून आला. तुमच्या सगळ्यांचे या पिंगळे परिवाराच्या वतीने त्या पिंटू दादांच्या त्या विठ्ठल दादांच्या आणि त्या पोपट काकांच्या वतीने मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. कारण तुझ्या माझ्या गावच्या आमच्या जरी आहे मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू सागराची लाट मी मग सांग असल्या सागरी कुठली तरी आहे. तुम्ही सगळेजण आला. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे विक्रम दादा पिंटू दादांचे मित्रमंडळी असतील सगळ्यांना सगळे एवढं सहकार्य करतात. त्यांचे सगळे मित्रमंडळी असतील ज्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाला माझं कीर्तन झालेलं होतं. 2-3 महिने झाले असतील. आपला मच्छिंद्र शिंगाडे काका असतात त्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त याच गावामध्ये तसंही मी आता या गावची विकत झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण दादांच्या इथेही झालं होतं सगळे माझ्या मुलीसारखं प्रेम करत असतात. मच्छिंद्र दादा शिंगाडे असतील त्यांचे मित्र आपल्या विक्रम काकांच्या पिंटू दादांचे विक्रम दादांचे असणारे मित्र मच्छिंद्र दादा शिंगाडे असतील. संजय दादा रणवडे असतील. सतीश दादा चौके असतील. संदीप दादा जगताप असतील. दुर्गा माता मित्रमंडळ बोरकरवाडी असेल. हा सगळा मित्रमंडळ परिवार असेल. त्यांचाही एकदा पिंटू दादांच्या विक्रम दादांच्या कडून मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज या ठिकाणी मला कीर्तनाला येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला माझ्या वडिलांना समान असणारे माझ्या आई समान असणारे त्यांचे आत्या येते आमच्या साईकांती असतील. आमचे दत्तात्रय आमच्या कारंडेगावचे दत्तात्रय रुक्मवर आमचे तात्या असतील. तात्यांच्या आणि आमच्या साईकांतीच्या संपर्कातून मला या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा माझ्या आई वडिलांनंतर मी ज्यांना आई वडिलांचा दर्जा देते आई वडिलांप्रमाणे असणारे आमचे दत्तात्रय रुक्मवर आमच्या तात्या असतील. आमच्या साईकांती असतील त्यांच्या संपर्कातून आणि आपले मच्छिंद्र काका शिंगाडे असतील त्यांच्याही आईच्या पुण्यस्मरणानिमित्त माझं कीर्तन झालेलं होतं. हा सगळा परिवार असेल. सगळे माझ्या मुलीसारखे प्रेम करत असणारे तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली ज्यांचं गायन ऐकून मनाला प्रसन्न झाल्यासारखं वाटलं असे असणारे माऊली महाराज असतील. आपले सचिन महाराज असतील. आपले तांबे महाराज तांबे महाराज असतील. आपले विलेकरी बाबा असतील. आपले सगळेच गावकरी भजनी मंडळ असतील. सगळे महाराज मंडळ असतील. आता कुणाचं नाव उल्लेख करणं शक्य नाही. सगळे गावकरी भजनी मंडळ असतील. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. राम लक्ष्मणासारखी ज्यांची जोडी अशी असणारे संत वादक आणि चौदार आपले विठ्ठल महाराज असतील आणि कृष्ण महाराज असतील. दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला आणि महाराज त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा आवाज काही एवढाही मोठा आहे काही मोठा नाही की तुमच्यापर्यंत ऐकायला माझा लहानसा आवाज मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवला. ती म्हणजे सौरभ मंडप साऊंड सिस्टम 100 त्यांच्याकडे जोरात ताली वाजवा. System is the best, but operator is very best. सौरभ दादा जोरात तुम्ही माझा लहान आवाज मोठा करून पोहोचवला. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पाहता यावा बघता यावा यासाठी आपला एक काही चॅनल बाळूमामा सेवेकरी हबहब चंदन यांचा YouTube चॅनल आहे. हा झालेला कार्यक्रम तुम्हाला या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझा स्वाभिमान माझा अभिमान माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील. झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करते. मला माहित आहे बराच वेळ झाला. मला दादांना सांगितलं पलीकडे कार्यक्रम चालू आहे 12:30 पर्यंत चालू द्या. आपण 12:30 पर्यंत सगळं घेणार आहे नाही का. पुन्हा एकदा या परिवारातले सगळे सदस्य असतील. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बोलण्याच्या ओघात शब्द असेल तुमच्या शुद्ध अंतःकरणाने मला माफ करा. ऐका आपल्या पायात चप्पल आपण काय करतो बसलेले ज्यांना एक असेल त्यांनी मला तुम्ही आहे काय केले सारखं बाबा मला बोलायला जाग एका झोपी गेले असेल आहे ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरी ज्यांना तीन असेल त्यांनी आणि ज्यांना एक नसेल त्यांनी मला बोलता घेताय का कसं बरं जाऊ द्या तर नाही घेता आले 7 बार पायात चप्पल शिवून घालून आई बापाला पसंत बोलताना एका नवीन वाटला शब्द असेल तुमच्या शुद्ध अंतःकरणाने मला माफ करा. आई खरंच लेकरांना चांगला संस्कार देऊन देईल याच्यातून दिसतंय. सगळ्या गोड परिवार या ठिकाणी आलेल्या सगळी लोक आले तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आई असावी जिजाऊ मासाहेबांसारखी आई असावी अहिल्याबाई होळकरांसारखी अशी आई असावी की लेकरांना चांगले संस्कार देणारी त्या आईला या लेकरांना चांगले संस्कार दिले आणि आज आई या जगातून निघून गेली. आज खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजणांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि झालेली सेवा माझ्या जन्मदात्यांच्या गुरुवर्यांच्या पाठोपाठच्या सर्व संत महात्मांच्या जन्मी समर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर